जिल्हा परिषद अध्यक्षपदावर सस्पेन्स कायम आहे। महायुतीचे गुळपीट काही जुळेना। उद्या निवडणूक होणार असून भाजप शिंदे सेनेचे वरिष्ठांकडे बोट आहे। नमस्कार, करमाड लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष बुधवारी 18 मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे। 10 मार्च रोजी पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीत झालेल्या हातमिळवणीच्या राजकारणानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमके काय घडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे। संख्याबळाच्या दृष्टीने महायुतीचे पारडे जड असले तरी स्थानिक पातळीवरील भाजप आणि शिंदे सेनेचे नेते सध्या निर्णयासाठी वरिष्ठांकडे बोट दाखवत आहेत। वरिष्ठांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय होईल असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान 2017 मधील राजकीय समीकरणांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता पंचायत समिती निवडणुकीनंतर पुन्हा चर्चेत आली आहे। 2017 ते 2022 या कालावधीत संख्याबळ जास्त असूनही भाजपला 5 वर्षे अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले होते। त्यावेळी शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करून अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले होते। यावेळी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी भाजप आणि शिंदे सेनेत योग्य वाटाघाटी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे। भाजपचा आग्रह आहे की पहिली 2.5 वर्षे अध्यक्षपद भाजपकडे राहावे, तर शिंदे सेनेने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत। पंचायत समिती सभापती निवडणुकीनंतर शिंदे सेना भाजपवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे या निवडणुकीत उद्धव सेनेची भूमिका देखील निर्णायक ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। आता बुधवारी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमके कोणाचे पारडे जड ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।